अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कशाचंही पटकन टेन्शन घेतात या जन्मतारखेचे लोक. छोट्या छोट्या गोष्टींचा करतात अतिविचार, मग यांना शांत करणं जातं कठीण. अंकशास्त्रानुसार या जन्मतारखेचे लोक हे अगदी क्षुल्लक गोष्टीचं देखील फार टेन्शन घेतात. नको त्या गोष्टीचा अतिविचार करून ते डोक्याचा ताप वाढवून घेतात. त्यांना शांत करता करता समोरच्याला नाकेनऊ येतात. अंकशास्त्रात प्रत्येक मूलांकाबद्दल काही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत. यामध्ये मूलांक 2 असलेल्या लोकांचं खास वैशिष्ट्य सांगितलं गेलं आहे. अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 किंवा 29 जन्मलेल्या लोकांचा मूलांक 2 असतो. मूलांक 2चा शासक ग्रह चंद्र आहे. त्यामुळे चंद्राच्या प्रभावामुळे या मूलांकाचे लोक अत्यंत कल्पनाशील, भावनिक, दयाळू आणि साध्या मनाचे असतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टीचा ते अतिविचार करतात आणि मग काही वेळा काही गोष्टींमुळे लगेच ते टेन्शन घेतात. या मूलांकाबद्दल सविस्तर जाणून घेऊया. छोट्या छोट्या गोष्टीचा अतिविचार करतात. 2, 11, 20 किंवा 29 जन्मतारखेचे लोक हे ओव्हरथिंकर्स असतात. अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीवर ते तासनतास विचार करत बसतात. कोणतीही गोष्ट यांच्या डोक्यातून सहज निघत नाही. अशा परिस्थितीत यांच्यासोबत राहणाऱ्या मंडळीचा अर्धा वेळ यांना शांत करण्यात जातो. तरीही ते पटकन शांत होत नाहीत. कोणत्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात. मूलांक 2च्या व्यक्ती या फार ताण घेतात. नको त्या गोष्टीचा विचार करून ते स्वतःचं टेन्शन वाढवतात. नको त्या गोष्टींना, व्यक्तींना महत्त्व दिल्याने त्यांची डोकेदुखी वाढते. अतिताण घेतल्याने याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर देखील होतो. आत्मविश्वासाची असते कमी. मूलांक 2च्या काही लोकांमध्ये आत्मविश्वासाची थोडी कमतरता जाणवते. हे लोक लगेच निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांना पटकन काही बोलता येत नाही. तसेच त्यांचा स्वभावही सतत बदलणारा असतो. अनेक वेळा त्यांच्यात एकाग्रतेचा अभावही दिसून येतो. स्वभावाने असतात शांत आणि सहनशील. या मूलांकाचे लोक स्वभावाने खूप शांत आणि सहनशील असतात. अगदी कठीण परिस्थिती जरी आली तरी हे लोक आपला संयम गमावत नाहीत. उलट धैर्याने परिस्थितीचा सामना करतात. या जन्मतारखेचे लोक इतरांशी समन्वय साधण्यात पटाईत असतात. हे लोक नेहमी इतरांच्या मदतीसाठी तयार असतात. नोकरी व्यवसायात नाव कमवतात. मूलांक क्रमांक 2 असलेले लोक नोकरी व्यवसायात खूप नाव कमवतात. ते संगीत, गायन, लेखन, कला इत्यादी क्षेत्रातही चांगली कामगिरी करतात. मृदुभाषी असल्याकारणाने या लोकांची समाजात चांगली प्रतिमा निर्माण होते. वरील सर्व बाबी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा. भाग्यवंत ठराल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि हो, मूलांक क्रमांक 2 अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.